तसेच साथी स्कोरर आमचे अचूक माहिती आमच्यापर्यंत खरं तर इथं पोहोचवली जाते ते म्हणजे कांचन पालकर यांचे बंधू चंद्रकांतजी पालकर यांच्या माध्यमातून स्कोररची भूमिका. तसेच आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल सुनील तांडेल आणि सुनील चौधरी आणि संदीप पालकर असे ऑफिशियल पंच आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. हरिग्राम 40+ विपक्ष वाकडी 40+. कतरी मॅच आपण एन्जॉय करणार आहोत. विनर्स विनर ही लढत पाहायला मिळेल. दमदार खेळ सादर केला टीम कतर वाकडी संघाने. एक हाती सामना पूर्णपणे जिंकला. त्यानंतर हरिग्रामचा विचार केला तर हरिग्रामने देखील चांगला खेळ सादर केला. 55 धावा खरं तर केवली संघाने केलं होतं. 56 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. 56 धावा एक चेंडूमध्ये 2 धावेची गरज असताना तो लगवलेला षटकार महेशच्या बॅटमधून आपण पाहू शकाल तो विजयी ठरला. आणि 30 मॅच आपल्याला पाहायला मिळतात. हरिग्राम विपक्ष वाकडी 40+ ही मॅच आपण एन्जॉय करणार आहोत. चला टीम हरिग्राम त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बराचसा उशीर झालाय. मॅचला कोणता विलंब लावू नका. मॅचला लगेचच सुरुवात करा. तसेच वाकडी संघाला देखील विनंती असेल आपले सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 4 षटकांची लढत खेळवली जाईल. 4 षटकांचा सामना असेल याच्याकडे लक्ष असू द्या. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकाचे असतील आणि सेकंड फेरीतील सर्व सामने 4 षटकाचे खेळवले जातील याच्याकडे लक्ष असू द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भरत पाटील आणि संजय चोरगे. मागील मॅच मध्ये ज्यांनी धमाकेदार सुरुवात केली होती ते 2 ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. टीम वाकडी 40+ संघाकडून आपल्याला पाहायला मिळतील भरत आणि संजय चोरगे. तर वैयक्तिक पहिलं पिवंत षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मोरपे एंड करून गोलंदाजी मार्कवर सज्ज राहील गोलंदाज. पिवंत षटक घेऊन आलाय महेश जाधव. मागील मॅचचा हिरो ज्याने 19 चेंडूमध्ये 45 धावांची बहारदार गेली. 1 हँडेड मॅच, 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी मैदानामध्ये दृश्य दाखवलं. दमदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. विस्फोटक फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो महेश जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पिवंत षटक आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज महेश जाधव, सलामीवीर फलंदाज भरत पाटील आणि संजय चोरगे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंतांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, गेम इज ऑन. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. कॉर्नर रिझन मध्ये चेंडू जाईल सरळ. 1 बाउन्स सीमा रेषा पार. दॅट्स अ 4 रन. वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलने इथं सुरुवात केली जाते. भरत पाटीलच्या बॅटमधून धमाका चौकार. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लागवायचा होता आणि पंचांचा इशारा येतोय पहा. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट सेटिंग. फलंदाज पाहत पहिला दे धक्का, पहिला मोहरा गारद. भरत पाटील बॅक टू द डगआउट. बॅट खेळण्याचा प्रयत्नामध्ये भरत पाटीलला विकेट गमावी लागली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नामदेव शेठ जमदाडे मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. चोहीकडून जे फलंदाज 360 खरं तर फलंदाजी करण्याची क्षमता ज्या खेळाडूमध्ये आहे ते म्हणजे नामदेव शेठ जमदाडे. बऱ्याचदा चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्याला पाहायला मिळते. आता ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील नामदेव शेठ जमदाडांनी. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल संजय चोरगे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. महेश जाधव गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार लगवल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट.
इथे पहा लेट कट करण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. चांगला चेंडू, क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर लागला होता, त्यानंतर 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. दमदार चेंडू इथं टाकत असताना, रिलीज करत असताना महेश जाधव आपण इथे पाहतो. गोलंदाज तयार. इथे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे. चेंडूची अडवणी करतील, फेकतील, तोपर्यंत जरूर एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. टोटल धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे 5. 1 गडी 5. मोठा हदरा, मोठा विकेट खरं तर मिळवलाय टीम हरिग्राम संघाने. भरत पाटीलला खरं तर तंबूच्या आस्थेला परतवलं. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता भरत पाटीलने, त्यानंतर बॅटची एज जरूर लागली होती. विकेट किपरने कोणती नाही केली चूक आणि भरतला परतावं लागलं. इथे पहा लेट कट केलाय, क्या बात आहे. संजय चोरगेच्या बॅट मधून गॅप शॉट सिलेक्शन. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू दन 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 करत सीमा पार 4 रन. संजय चोरगेच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक फ्लाय होईल. धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे 9. इथे पहा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक, कॉट बिहाइंड द विकेट. कोणतीही केली नाही चूक इथे एसटी रक्षकाने आणि सलामीची जोड इथं नेस्तनाभूत. फलंदाज बाद. इथं समाप्ती होते. 1 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे टीम वाकडी 40+ संघ जाऊन पोहोचला. ते म्हणजे 9व्या आकडेवरती 2 गडी गमावले आहेत. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला परतली. आता मिडल ऑर्डर म्हणजे मधली फळीला आपण पाहू शकाल. इंडिया क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर नामदेव शेठ जमदाडे आणि 4थ्या क्रमांकावरती आता रामदास कुटले यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी असेल. अद्याप 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 6 चेंडूमध्ये धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे वाकडी 40+ संघ 9व्या आकड्यावरती पोहोचलाय. 2 गडी गमावलेत. इथून बॅकफुटला ढकलतील का टीम वाकडी 40+ संघाला टीम हरिग्राम हे पाहणं महत्वपूर्ण राहील. तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन महेशचे बंधू नरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. नरेश जाधव आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना कितपत धावा इथं केले जातील टीम वाकडी संघाकडून हे देखील पाहणं गरजेचं. 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये 40-45 धावा तुम्हाला कराव्या लागतील कारण की महेश जाधव सारखा फलंदाज टीम हरिग्रामकडे आहे. म्हणजेच तुम्हाला कराव्या लागतील धाव फलकावरती. गोलंदाज नरेश जाधव तयार. इथे 5 स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. वाईड इज लॉंग ऑन. बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. नामदेव शेठ खरं तर फटक्यासाठी ओळखले जातात नामदेव शेठ जमदाडे. आपण पाहतो षटकार जरूर लगवलाय नरेशच्या विरोधामध्ये. दरम्यान पहा रामदास कुटले यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे सुपुत्र अर्थातच प्रतीक कुटले यांच्याकडून प्रत्येकी सिक्सरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रामदास कुटले, लिजंड रामदास कुटले यांच्यासाठी पारितोषिक आहे. इथे देखील पहा ऑफ स्टिकला शपलून ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज नरेशचा इथे राहिला. षटकार जरूर पहिल्या चेंडूवर लगवला होता आणि त्यानंतर डॉट चेंडूवर फेकला जातोय. चांगली गोलंदाजी नरेशच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. इथे पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळाडू आहे. तिथे चेंडूची अडवणी केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. क्या बात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. टोटल धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे 17. दुसरं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये चांगल्या स्थितीमध्ये वाकडी 40+ संघ आपण पाहतो. पहिले 2 विकेट जरूर गमावलेत. त्यानंतर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार करत असताना इथे पहा शॉर्ट कव्हर रिझन मध्ये झेल सोडला जातोय. अतिशय सोपा झेल होता. अशा स्तरावरती या कॅचेस पकडणं खूप गरजेचं असतं आणि तिथे मात्र झेल सोडला जातोय आणि तेही
नामदेव शेठ जमदाड यांचा इथं झेल ड्रॉप केला जातोय. इथून मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. आता मात्र रामदास खुटले आलेत मैदानाच्या वरती. स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळतील. त्यांचे सुपुत्र यांनी प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचं कॅश प्राईज इथं लावले. इथे पहिला चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेमध्ये समाधान मानावे लागेल इथे रामदास खुटले यांना. वाकडे संघ जाऊन पोहोचला एका धावेच्या मदतीनं. धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टोटल 19 या आकड्यावरती दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातला अद्याप एक चेंडू शिल्लक असेल. धाव फलकावर धावा 19 लागलेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. इथे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड द विकेट. टॉप एज लागलाय. झेलची संधी आणि वेल कॅच. सेफ हँड्स. तिसऱ्या विकेटचं पतन. तिसरा मोहरा गारद. नामदेव शेठ जमदार बॅक टू द पवेलियन. दोन षटकाच्या क्रीज टोटल धाव फलकावर धावा लागले. टीम आपण पाहतो वाकडी 40+ संघ 19 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तर चंद्रकांत पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज इथं वापरण्यात येतोय. अनिल भोपे आलाय गोलंदाजी मार्कवर. 2 षटकाच्या अखेरीस आपण 19 धावा पाहतो वाकडी 40+ संघाच्या. तेव्हा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडू आणि बॅटमध्ये इथं कोणताही संपर्क नाहीये. रामदास कुठले इथं डॉट चेंडू खेळतायत. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर अनिल भोपे आलाय. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं बॅकफुटला जाताना पाहायला मिळेल वाकडी 40+ संघ. अजून 11 चेंडूचा खेळ इथं बाकी आहे. 11 चेंडूमध्ये किती धावांचं करू शकेल टीम वाकडी 40+ हे देखील पाहणं गरजेचं. धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 19. गोलंदाज तयार. ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल स्क्वेअर लेग रिजन मध्ये. खेळाडू आहे थोडीशी चुकी तिथं पाहायला मिळेल. फंबलिंग तिथं पाहायला मिळेल. त्याचा फायदा इथं 2 फलंदाज उचलतील. 2 धावेने धाव फलक पुढे. धाव फलकावर धावा 21 लागलेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ. अनिल भोपी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. इकॉनॉमिकल स्पेल इथून हतलेल का. निर्णायक षटक आहे टीम हरिग्राम संघाकडून. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर अनिल आलाय. धाव फलकावर धावा आपण पाहतो 21. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता चंद्रकांत पाटील मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. रामदास असतील इथे पहा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये खेळाडू आहे आणि तिथे मात्र थोडीशी पमलंगी तर पाहायला मिळते. चेंडूची अडवणी केली जाईल का. बराच कालानंतर खरं तर चेंडू अडवला तो 4 धावा पूर्ण केल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं. आणि रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट गमावी लागली ती म्हणजे चंद्रकांत पाटील यांना. थँक्यू व्हेरी मच. चला ते थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये थोडंसं आपण इथं चाचपणी करणार आहोत. चेंडूची अडवणी केली की नाही. स्टार .inच्या माध्यमातून खरं तरी आपण इथं चेक केलं जाईल. चेंडूची पूर्णपणे अडवल्या जाईल का नाही, का चेंडू सीमा रेषा बाहेर गेलाय ह्याची आपण चाचपणी करणार आहोत. कारण 40+ लिजंड सर्व खेळाडू असतात आणि असं दृश्य आपल्याला नेहमीच इथं पाहायला मिळतं. चांगला प्रयत्न राहिला क्षेत्ररक्षकाचा. आपण लाईव्ह मध्ये पाहू शकता. स्टार .inच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. येस चेंडू अडवला जातोय. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव जरूर वाचवली जाते. 4थ्या धावीच्या प्रयत्नामध्ये चंद्रकांत पाटील विकेट गमवतोय. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. विलास सोरगे कशा प्रकारे खेळ सादर करेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धाव फलकावर धावा लागलेत तर म्हणजे
टीम वाकडी 40+ जाऊन पोहोचलाय 24-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विलास भोपे आलाय मैदानाच्या आतमध्ये. विलास चोरगे माफ करा, विलास चोरगे आलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर अनिल भोपे. तिसरं षटक मार्गस्थायी चांगला खरं तर खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना चांगली गोलंदाजी. तिसरं षटक इकॉनॉमिकली स्पेल हतलत असताना आपल्याला इथं पाहायला मिळतो. बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे आणि झेल इथं घेतला तो दुसऱ्या अटक मध्ये झेल इथं घेतला जाईल. गोल्डन डकचा शिकार होऊन विलास चोरगे जाईल तंबूच्या आसऱ्याला. इथं गोलंदाजी राहिली होती ती म्हणजे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल अनिल भोपियाची. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहिदास पाटील आता आलाय. बॅकफुटला थोडंसं जात असताना टीम वाकडी 40+ संघ आपण पाहतो. सलामीची जोडी पहिल्या षटकामध्ये खरं तर तंबूच्या आसऱ्याला परतली. त्यानंतर नामदेव शेठ दमदार आणि रामदास कुटले यांनी थोडासा खेळ सांभाळला. त्यानंतर विकेट मात्र इथं गमावल्या जात आहेत. 5 विकेट्स इथं गमावलेत टीम वाकडी संघाने. इथे पहा पुन्हा एकदा लेटकट करण्याचा प्रयत्न राहिला होता. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, चांगलं नियंत्रण, तिखट मारा इथं करण्यात येतो अनिल भोपीच्या माध्यमातून. हा डॉट चेंडू फेकला जातो. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. तिसरं षटक म्हटलं ना की निर्णायक षटक म्हणून ओळखलं जातं आणि ते षटक अनिल भोपीच्या माध्यमातून चांगलं फेकलं जाते. दमदार गोलंदाजी, तिखट मारा, अचूक टप्प्यावर नियंत्रण इथं ठेवलं जाते गोलंदाज अनिल भोपीच्या माध्यमातून. इथे पहा पुन्हा एकदा लेटकट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सरळ फाईन थर्ड मॅन रिझर्व मध्ये. एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चांगला राहिलाय. चेंडू अडवल्यानंतर फेकी तिथे लगेच करू शकले नाही क्षेत्ररक्षक. त्याचा फायदा 2 फलंदाजांनी उचलला. इथे पंतांचा इशारा आहे तो षटक समाप्तीचा. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले. त्या म्हणजे टीम वाकडी 40+ संघ जाऊन पोहोचला 26-5 गडी बाद. षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत. वाकडी 40+ संघ जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26-26 धावा जरूर लागलेत. चांगला खेळ, चांगला स्पेल इथं हाताळला ते म्हणजे अनिल भोपीच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त अनिल भोपीने 7 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकाचा विचार केला महेश गोलंदाजी मार्कवर आला, 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसरं षटक घेऊन आला गोलंदाजी मार्कवर नरेश जाधव, त्याने देखील 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर इकॉनॉमिकल स्पेल हाताळलं ते म्हणजे अनिल भोपीने 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये जरूर आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवनाथ पाटील आला 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. स्लॉगवरचं षटक आहे. रामदास कुटलेवर पूर्णपणे जबाबदारी असेल टीम वाकडी 40+ संघाची, कारण इथून 6 चेंडूमध्ये विस्फोटक मारा करावा लागेल. धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 26. पहिल्या चेंडूवर आक्रमण करायचं होतं. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथं राहिलंय. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. त्याचा फायदा इथे नक्कीच टीम हरिग्रामला मिळेल. 1 धाव जरूर मिळते टीम वाकडी 40+ संघाला. एकेरी धावेने धाव फलक पुढे 27-27 धावा लागलेत. अद्याप 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये मोठे फटके जरूर मारावे लागतील टीम वाकडी 40+ संघाला, कारण धाव फलकावर सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचायचं असेल तर धाव फलकावर धावा चांगल्या जरूर लगवणं गरजेचं आहे. आता धाव फलकावर धावा लागले तर म्हणजे फक्त आणि फक्त 27. इथे हलक्या हाताने खरं तर चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट बॅकवर्ड स्पेल एक रिझन मध्ये खरं तर खेळाडू आहे. 1 धाव जरूर मिळेल. रामदास कुटले पुन्हा एकदा स्ट्राईकला येतील. नक्कीच पूर्णपणे जबाबदारी असेल. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये इथून 1-2 मोठे फटके आले तर चांगल्या स्कोर पर्यंत नक्कीच
पोहोचू शकेल टीम वाकडी 40+ संघ आणि तोच प्रयत्न असेल रामदास कुटले याचा. अद्याप चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या 2 षटकामध्ये चांगला खेळ राहिला होता वाकडी 40+ संघाचा. त्यानंतर मात्र मागील 2 षटकात जर विचार केला तर इकॉनॉमिकल स्पेल अनिल भोपीने हाताळला होता. त्यानंतर नवनाथ पाटील इथे 5 शपल मारण्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड स्पेल लेग रिजन मध्ये टिपलाय झेल. संपलाय खेळ. रामदास कुटले बॅक टू द पॅव्हिलियन. अतिशय बंदुकीच्या माध्यमातून गोळी जशी निघते त्या प्रकारे फटका सजवला होता रामदास कुटले यांनी आणि वेळ फार कमी होता तरी देखील कॅच चांगले घेतले. सेफ हँड्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये JD पाटील. देवदास पाटीलला इथे पहा बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. खरं तर गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल सरळ लावून कार्पेटच्या साह्याने दन 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 करत सीमा पार. JD पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. बॅटमधून इथे देखील पहा मोठा फटका. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. येतोय JD पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. तर आदरणीय गजाननजी पालकर यांचं इथं शुभागमन होते. यावा पण अतिथी मंचावर आपलं स्वागत आहे. ज्या फटक्यांची नितांत गरज होती ती फटके JD पाटीलच्या बॅटमधून जरूर आलेत. एक चौकार, एक षटकार आणि दुहेरी धाव येईल का याचा प्रयत्न मात्र चाललाय. परंतु रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट गमावी लागेल JD पाटीलला आणि फलंदाज बाद होईल. पंचाचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा वाकडी 40+ संघ जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 39 धावांनी 40 धावांचं लक्ष ठेवलं गेले तर टीम हरिग्राम संघासमोर. म्हणजे 10.00 ची सरासरी मात्र नक्कीच गाठावी लागेल ती हरिग्राम 40+ संघाच्या पूर्ण टीमला आपण पाहू शकाल. तर आदरणीय गजाननजी पाटील साहेबांचे शुभागमन होते. विनंती असेल यावा पण अतिथी मंचावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शब्दांकन ज्यांनी या खरं तर पहिल्या सत्राच आपल्यासोबत मांडलेलं आहे. दर्शनी सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर पाहायला मिळेल की सामना आहे तो ज्यामध्ये विजेता वर्सेस विजेता. अर्थातच दुसऱ्या फेरीमधून पहिला सामना आपण खेळवतोय हरिग्राम आणि वाकडी या 2 संघांच्या दरम्यान. हरिग्राम लिजंड्स आणि वाकडी लिजंड्स या दोघांमध्ये ही मॅच आपण पाहत आहोत, ज्यामध्ये 4 षटकांचा सामना राहिला. 4 गोलंदाज वापरले गेले. महेश जाधव, नरेश जाधव, अनिल भोपे आणि अंतिम षटक नवनाथ पाटीलचं आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामधून यस आकाश आत्ताच वावंजे संघाचा असा खेळाडू आला मित्रांनो की 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज आणि शेवटच्या 1 बॉल वरती 1 सेमीफायनल मध्ये झेल टिपला आणि वावंजे संघानं सामना जिंकला डोंगराच्या पाडाच्या मैदानावरती. तर शिवसेनेचे दमदार नेतृत्व उपजिल्हा प्रमुख रायगड परेशभाई पाटील यांना विनंती करतो की आपण यावं. श्रीमलंग 40+ वावंजे संघाचे संघनायक परेशभाई यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल.
आता 40+ संघ श्रीमलंग वावंजे सुपर 6 मध्ये दाखल झाला डोंगरेचा पाडा या स्पर्धेमध्ये. तर शिवसेनेचे दमदार नेतृत्व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रायगड अर्थातच परेश भाई यांना विनंती करतो की आपण यावं. तर 40+ संघ टेंबोडे कॅप्टन आपला टॉस करण्यासाठी लगेचच पाठवा. येस, यापुढील सामन्याचा हा टॉस आहे. टॉस बॉक्स मधून समाचार की विनंतीचा कॉल केला जातोय, तो म्हणजेच दोन्ही टीमच्या संघनायकांना. दरम्यान 39 धावा बनवलेल्या आहेत आणि 40 धावांचं टार्गेट सेकंड हाफसाठी ठेवण्यात आलेलं आहे. टीम वाकडी यांच्या माध्यमातून हरिग्राम लिजंड्स यांच्या समोर. यस दरम्यान आपण पाहू शकाल महाडचे आमदार अर्थातच आता सध्या मंत्रिपदावर ज्यांना आपण पाहतो ते भरत शेठ गोगावले साहेबांचे अतिशय निकटवर्तीय शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख परेशभाई पाटील यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचा संघ सुपर 6 खऱ्या अर्थानं आम्हाला सूचना मिळाली होती की अधिवेशनासाठी जाणार होते भाई, परंतु या ठिकाणी जाऊन आलेत 3 दिवस आणि आज या स्पर्धेसाठी उपस्थित. अजय भाई आपले आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. येस, ऑल टीम आपण पाहतो इकडे प्रेझेंट आहे. काल आणि आजच्या दिवसामध्ये संपूर्णपणे आपण जर पाहिलं तर ग्रामस्थ मंडळ हे पर्व जे डोंगराचा पाडा या खरं तर गोडांबा मैदानावरती आपण पाहतो रंगत आहे, तिथे पूर्णपणे आपल्या खरं तर नावाची छाप उमटवली आणि आज या खरं तर मैदानावरती खेळण्यासाठी देखील आलेत. हे हैबतराव जे मैदान आहे ते मैदान देखील तुम्हाला रासेल अशी आपण सदिच्छा देऊयात. टेंबोडे टीमचा कॅप्टन इथे लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचे अशी विनंती तुम्हाला केली जात आहे. दरम्यानच्या मॅचकडे आपण वळत आहोत. सलामीची जोडी ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नरेश जाधव आणि त्यांच्या समवेत आहेत महेश जाधव. हे 2 फलंदाज दोनही बंधुराज आहेत आणि आपण पाहिलं तर चांगली साजेदारी वैयक्तिक भागीदारी या खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिले अनेक वेळा मैदानामध्ये रंगवलेलं आहे. प्रिव्हियस मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की एक फलंदाज बाद झाला, दडपण आलं होतं, अंतिम क्षणापर्यंत थांबत हा सामना फिनिश केला होता महेश जाधवनं. त्यावेळेला आपण पाहिलं की 56चं टार्गेट होतं आणि षटकं 5 होती. तर यावेळेला आपण पाहिलं तर त्याच खरं तर सरासरीने धावा देखील बनवायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला पोचायचं आहे 40च्या घरामध्ये 10.00ची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवत खेळावं लागेल. कशा पद्धतीने होणार खेळ यासाठी आपण मैदानामध्ये जातोय. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्यासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवा यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची कोण अमा भयभीत करी. ज्या मातीत रंगलो मी ती माझी जन्मभूमी, ज्या मातीत दंगलो मी ती माझी कर्मभूमी. अरे तुटल्या जरी नसा फुटली जरी छाती, आवाज एकच येईल प्राणातून, छत्रपती छत्रपती आणि छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा, मूर्तिकेचे पवित्र तव राखेले, हिंदवी स्वराज्य तव साकारिले, गरजोनिया केलासी हिंदोस्तव साजरा, शिवराय तुझा माझा मानाचा मुजरा. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होत आपण सामन्याकडे वळत आहोत. पंचांकडून ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, काउंटडाऊन स्टार्ट नाउ, 3, 2, 1 लेट्स बिगिन. गणपती बाप्पा मोरया. सेकंड इनिंगची आपण आता सुरुवात करूया. पहिलाच बॉल आघात केलाय, बॅकफुटला जाऊन पंच केलं जात आहे लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. एक नजाकतदार स्ट्रोक अक्रॉस द बॅट खेळलायत आणि या वेळेला महेश जाधवनं ठोकलाय पहिला. पहिल्याच बॉलवरती आघात केलाय. एक कॉल आहे बघा विनंतीचा, टेंबोडे लिजंड्स आपण आपला संघनायक इथे टॉस साठी पाठवायचा. मॅचकडे आपण बोलतोय राऊंड द विकेट ना. इथे आपण पाहतोय लीडिंग एज घेतले, पाहत धाव घेण्याचा धाडस आहे तिकडे, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु समोरून नकार. कारण आपण जर पाहिलं तर एका धावेसाठी त्यांचा जो प्रयत्न होता तो यशस्वी झाला आणि त्या एका धाव्यानं अगदी त्यांना चांगलं बळ मिळतंय. या एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. एकूण 7 धावा एकेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतो आमच्या सोबत आहेत अगदी आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांची चांगली स्कोरिंगची भूमिका पाहतो. अर्थातच शक्तिचषक सारखी एक मोठी स्पर्धा ज्यांनी आपल्या खरं तर माध्यमातून कंप्लीट केलेले आहे ते कांचनजी पालकर सर आपल्यासोबत आज गुणलेखकाची भूमिका साकार करतात. त्यानंतर रायगडचा बुलंद आवाज म्हणून आपण पाहतो हिंदी आणि मराठी या 2 भाषेवरती ज्याचं पूर्णपणे प्रभुत्व आणि आपण जर पाहिलं तर क्वालिटी समालोचक म्हणून ज्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं प्रवीण गायकर आपल्या सेवेत आज आपण पाहतोय इकडे हा सामना पाहण्यासाठी आलेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मॅचकडे आपण पाहतो. मॅच देखील तितकीच रोमांचक. स्टार क्रिकेट ही वाहिनी आपल्यासोबत आज संपूर्णपणे स्पर्धा थेट प्रकाशित करते. त्यांचंही स्वागत आहे. ही चान्स होती खूप मोठी, ती चान्स मिस केली आहे टीम वाकडीनं. कारण या विकेट्स तुम्हाला बळ देतील आणि तुमचं पारडं जड करतील.
प्रेशर क्रिएट करायचंय तर मग दबावात्मक खेळ समोरच्यावरती लादणं तितकंच महत्वाचं आहे. ज्या वेळेला समोरच्यावरती तुम्ही प्रेशर लादता ना त्यावेळेला आपण पाहतो की तो संघ थोडासा बॅकफुटवरती जरूर जातो. त्यामुळे प्रेशर टाकणं आता महत्वाचं आहे. समोर आहे मास्टर 40+ आणि टेनिस क्रिकेटच्या खरं तर पटलावरचा एक अग्र नामांकित खेळाडू ज्याचं नाव आहे महेश जाधव, ज्याच्या नावावरती आपण पाहिलं गोलंदाजीमधील खूप मोठे मोठे विक्रम तर आहेतच, परंतु फलंदाजीमध्ये देखील हरिग्राम टेनिस क्रिकेट विश्वाला या खेळाडूंना नाविन्याची झळाळी प्राप्त करून दिलेली आहे. त्यामुळं त्या खेळाडूची विकेट वाकडी संघासाठी महत्त्वाची जरूर आहे. एक सिंगल आली आहे, 8 वरती पोहोचलेत. बिनागड्याचा मोबदला आहे, 9 धावा धावफलकावरती आहेत. आपण 2 सिंगल पाहिला तिकडे क्विक. त्या सिंगल जलद गतीनं घेत असताना 2 खेळाडूंमध्ये चांगली तालमेल आणि चांगली बॅलन्सिंग देखील. फुल टॉस बॉल, आघात करायचा प्रयत्न, अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू रिलीज केलाय. 1 बाउन्स ओव्हर द टॉप शॉट, देखना फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बाउंड्री टाइम अर्थातच येतोय 4. क्या बात आहे. 2 बंधुराज मैदानामध्ये आणि अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. बडी मिया तो बडी मिया, छोटे मिया भी सुहान अल्लाह. ही टायमिंग आहे हंसिका डीजेची. अर्थातच अश्विन भोपे आणि त्यांचे संपूर्ण आपण पाहतोय खरं तर सहकारी आज कार्यरत आहेत आणि या परिसरामध्ये आपण पाहतो एक नामांकित डीजे वादक म्हणून त्यांचा देखील आता आपण नाव उल्लेख होताना पाहतो. उद्यास आलेला हा खरं तर डीजे संस्थान त्यांचंही स्वागत आहे. आज पूर्णपणे क्वालिटीचं उतरलेत, आपलं देखील स्वागत आहे. 13 धावा झालेत धावफलकावरती, 13 रन्स. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपण पाहतो, दुहेरी अंकामध्ये आपल्याला. तर याच दरम्यान आपण इथे सन्मान करूया मित्रांनो शिवसेनेचे दमदार नेतृत्व, उपजिल्हा प्रमुख रायगड, अर्थात WCPL 52 प्रीमियर लीग नाईट किंवा ग्रामीण स्पर्धा असू द्या, ज्यांचा दमदार योगदान आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो, असे शिवसेनेचे दमदार नेतृत्व परेशभाई पाटील, श्री मलंग स्पोर्ट्स 40+ 52 संघाचे दमदार फलंदाज आपण त्यांना समजतो. त्यातच परेशभाई पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. प्रभाकर पालकर ज्यांचा संघ काल रायगड 40+, ज्यांचा संघ तुम्ही रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये क्वालिफाय होताना पाहिलात मित्रांनो, प्रभाकर पालकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी परेशभाई पाटील यांचा शुभ सन्मान. धन्यवाद. त्याच्यानंतर तसेच पंकज पाटील सरांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर परेशभाई यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं, त्याच्यानंतर पंकज पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद. हेच हे होते आपले अतिथीगण. टॉसबॉक्स मधून समाचार आपण पाहिलं की या परिसरातील खरं तर नामांकित मान्यवर आणि नामांकित खेळाडू म्हणून ज्यांची वर्णे आहे अर्थातच परेशभाई पाटील आणि त्यांचे सहकारी, त्यांचा आपण हा सन्मान पाहिला. मॅचकडे आपण पाहिलं तर 15 धावा बनवल्यात धावफलकावरती. पहा इकडे तू मी आहे, बॅलन्सिंग खराब आणि कॉलिंग देखील खराब, एकाला परतावं लागेल. धावचित्त स्वरूपात धक्का बसतोय. हरिग्राम संघाला पहिला फलंदाज बाद, गडी क्रमांक 1 अर्थातच फलंदाज बाद झालेत नरेश जाधव. तर ही विकेट कदाचित कर्दनकाळ ठरू शकते. म्हणजे विकेट पडले हे विसरावं लागेल, कारण ती विकेट पडले त्यानंतर येणारं दडपण तुमच्यासाठी आपण जर पाहिलं तर थोडं त्रासदायक देखील होऊ शकतं. कारण भूतकाळाला एवढंच ओढावं की जो तुमचा खरं तर भविष्यकाल आहे त्याला फाशी लागणार नाही याची देखील काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. खास करून हा फटका आपण पाहतोय, खेळाचा प्रयत्न होता, तिकडे खेळाडू उपलब्ध होते, विकेट किपर हातामध्ये झेल जरूर विसावला होता, परंतु हा झेल भूमीला दान झालाय आणि जीवनदान मिळतंय फलंदाजाला. तेही कुणाला तर एका मागील मॅच मध्ये ज्यानं 19 मध्ये 45 बनवल्या त्या खेळाडूला अर्थातच महेश जाधवला.
एक आपण पाहतोय आता सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केलेले आहे. नरेश पाटील पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार होतील. पहिलाच बॉल डॉट बॉलनं केली आहे सुरुवात. किंबहुना बॉल मिळतंय टीम वाकडीला. वाकडी संघाची गोलंदाजी त्यांची ताकद राहिलेली आहे बरं का. आणि ही गोलंदाजी आज इथे साकारत असताना आपण पाहू शकतो खेळ अद्भुत खरं तर ते करतात. कारण बॅकअप देण्यासाठी ज्या गोलंदाजीची गरज आहे ती गोलंदाज आज साकारत असताना. आणि महेशला जर आपण पाहिलं तर महेशनं देखील मागील मॅचमध्ये तेच केलं होतं. खास करून त्यांना आपण पाहिलं की प्रभाकर पालकरचं षटक जाऊ दिलं आणि बाईटमध्ये देखील सांगितलं की मला प्रभाकरचं षटक वाचून खेळायचं होतं. इथे क्लोज बनेल का. इथे क्लोज बनण्याची दाट शक्यता होती. पुन्हा एकदा बालंबाल बचावला. 2 धावा कंप्लीट केल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. पायामध्ये जो आपला नॅचरल गुणधर्म आहे नैसर्गिक देण अर्थातच देवाची देण म्हणूया फ्लेक्झिबिलिटी तिचा वापर करत आपण पाहिलं की 2 धावांची मॅरेथॉन इनिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळाली. 2 धाव्याने धावफलक जात आहे 18च्या घरामध्ये. जरुरी अनाउन्समेंट आहे ती म्हणजेच टेंभोडे लिजंड्स आपला संघनायक इथे उपस्थित नाही आहे. शेवटचा अखेरचा पुकार आहे टेंभोडे लिजंड्स या संघाच्या संघनायकांना की आपण टॉससाठी आपला संघनायक इथे पाठवायचा. धावा धावफलकावरती आपण 18 पाहतोय. 18 रन्स आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 मध्ये एकूण आपण जर विचार केला धावांचा टोटल धावा झालेत 18 धावा धावफलकावरती आहेत. 12 मध्ये 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आपण पाहतो जिंकण्यासाठी टीमला आता खरं तर असणार आहे. मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की हेच घडलं होतं. जिकडे आपण पाहिलं की असं वाटलं होतं की सामना आता 12 मध्ये 27 आहे मग तो सामना जाईल की काय. आणि त्यामध्ये प्रभाकर पालकर यांनी जे षटक दिलं टीम केवाळीसाठी ते देखील तितकंच चांगलं षटक राहिलं. 6 मध्ये 19 असताना त्या धावा चेज केल्या होत्या खेळाडूंना. आणि आता त्याच्यासमोर आव्हानात्मक धावसंख्या आहे 12 मध्ये 22 बनवण्याची. वाकडी संघासमोर हे आव्हान असणार आहे या धावा डिफेन्स करायचं. कशा पद्धतीनं भरत पाटील प्रेशर क्रिएट करतील तो क्लॅश पाहणं ती रायव्हलरी तितकीच महत्त्वाची आहे. याच परिसरातील हे दोनही संघ आहेत. एकमेकांच्या सोबत क्रिकेट खेळलेलं आहे, क्रिकेट गायलेलं आहे, क्रिकेट वाचलेलं आहे, क्रिकेट जगलेलं आहे. आणि आज पूर्णपणे त्या क्रिकेटची शिदोरी बांधत असताना मैदानामध्ये आपण त्यांना लढताना पाहतोय. लढवय्या वृत्ती धारण करणं खूप महत्त्वाचं आहे. हिंमत न हारता लढणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी हौसला तितकाच मजबूत पाहिजे. दोन्ही टीमसाठी आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंकडे खरं तर तितकाच चांगला एक्सपिरियन्स आहे. म्हणूनच आपण पाहतो 40+ लिजन म्हणून त्यांची गणना केली जाते. पुढचा बॉल आणि पुढचं षटक हाताळण्यासाठी इथून गोलंदाज आहे भरत पाटील. प्रिव्हियस मॅचमध्ये चांगली फलंदाजी, प्रिव्हियस इनिंगमध्ये देखील चांगली फलंदाजी. आता या मॅचमध्ये गोलंदाजीची वेळ आहे. पहिल्याच बॉलवरती आघात करायचा प्रयत्न आहे. तिकडे आपण पाहतोय फिल्डर उभा आहेत. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. लॉंगांच्या दिशेमध्ये धाव घेण्यासाठी धाडस केला गेला आणि अगदी 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण केल्यात दोनही खेळाडूंनी. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. बॅलन्सिंग आणि कॉलिंग त्यामध्ये आपण पाहिलं की चांगलं खरं तर समतोल त्यांनी तिथे राखला. आणि धावा घेत असताना फलंदाजांना आपण पाहतो समीकरणामध्ये चेंजेस. 11 मध्ये 20 ची गरज. साबण्यामध्ये रोमांचकता तितकीच बरकरार. प्रत्येकी खरं तर षटकामध्ये जी राखायची सरासरी त्याच दिशेनं वाटचाल देखील सुरू. तर दुसऱ्या बाजूनं डॉट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये आहे वाकडी संघ. फटका खेळलाय पुन्हा एकदा रामदास कुटले यांच्याकडे बॉल आपण पाहतोय. फिल्डिंग लाजवाब. यावेळेला थांबवलं जाईल कारण त्यांना माहिती आहे इथे ही धाव खतऱ्याची होऊ शकली असती. म्हणून महेश यांनी नॉन स्ट्रायकर एंडवरती थांबण्याचा निर्णय घेतला. अगदी या बॉलवरती एक सिंगल आली. सिंगलनं समीकरणामध्ये बदल. 11 मध्ये 19 धावांची आवश्यकता. 10 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे टीमला जिंकण्यासाठी. 10 बॉलमध्ये 19. सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तितकाच चांगला इन्सेन अजूनही क्रिएट आहे. आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येकी खरं तर
खेळाडूमध्ये ते विश्वास ठेवत इथे पहा ही चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली शिकवण अर्थातच गनिमी कावा आणि त्या गनिमी कावाचा वापर आता ही चोटी धाव घेण्यासाठी आपण पाहिलं इकडे फलंदाजांनी केला. रिस्की रन टू गेट आणि इट्स कम्प्लीट. ती धाव कंप्लीट केली त्यांनी. हे पाहणं खूप महत्त्वाचं होतं. एका धावेनं धावफलक जातोय पुढे. संघाची धावसंख्या एकूण 22 धावा. धावफलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये हरिग्राम संघ खेळतोय. अंतिम आपण पाहतोय 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये आता 18 धावांची गरज. जोरदार हिट करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये समीकरण नाहीये. डॉट बॉल येतोय. गुडलँड स्पॉटला बॉल टेक ऑफ करत बॉलला बाउन्स क्रिएट केला गोलंदाजानं. कांद्यातील वेग मनगटामधील ताकद चेंडूवरती पूर्णपणे पणाला लावली होती आणि आपण पाहिलं हा एक तितकाच खरं तर सुंदर बॉल तो समोरील संघासाठी दुर्धर ठरला आता आणि पूर्णपणे एक आपण निर्धाव चेंडू पाहिला. इकडे पहा हा चेंडू आपण पाहतो फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने. आपण पाहतोय संजय चोरगे हे खेळाडू इथे धोका होऊ शकतो का नाही आहे. इथे आपण पाहतोय सुखरूप पोहोचले. तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय आहे. टीव्ही अंपायरकडे आपण पाहतोय एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी हा टीव्ही अंपायरकडे जाण्याचा निर्णय. सॉफ्ट सिग्नल दिलाय. यस ओके सॉफ्ट सिग्नल बाद दिलेला आहे. आपण जातोय टीव्ही अंपायरकडे. योग्य तो निर्णय. सर्वस्व पणाला लागलं तरी चालेल परंतु झालेला खरं तर इकडे आपण पाहतोय या चुकीवरती आता काय निर्णय असेल याकडे अपेक्षित नजरेने जरूर बघताय. सॉफ्ट सिग्नल कदाचित फलंदाजानं स्वीकारलेला असावा कारण त्यालाही माहिती आहे इथे मे बी धोका होऊ शकतो. थांबायचंय मैदान सोडायचं नाहीये. येस बॅट्समनला आपण पाहतोय तो न पोचल्याची कदाचित खात्री झालेली असावी. एका धावेनं आपण पाहिलं थोडासा बदल जरूर घडलाय परंतु दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही याकडे आपण जातोय टीव्ही अंपायरकडे. स्टार क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो थेट प्रकाशित केली जाते आणि या परिसरातील आणि या पलीकडच्या परिसरातील अनेक साऱ्या खरं तर घरबसल्या प्रेक्षकांना आज आपण पाहतोय सामना लाईव्ह दाखवण्याचं काम आज आमचे धीरज पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आयुष्यामध्ये कधीच कोणासमोर स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वास नाहीये त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. इथे आपण पाहिलं तर त्या पद्धतीनं हा पूर्णपणे विश्वास लादलाय तो म्हणजेच आता महेश जाधव वरती टीम हरिग्रामनं. आपण पाहतो एक एक फलंदाज जरूर बाद झालेत. आपण आता इथे पाहिलं तर निर्णय आलाय फलंदाज बाद आहे. धावचितच्या स्वरूपाचा धक्का होता टीमला. चला बाबा वावंजे 40+ संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत तर टिंबोडे 40+ संघाच्या संघनायकाला हा शेवटचा पुकार असेल. जर आपला कॅप्टन जर आला नाही मॅच संपल्यानंतर आला तर मात्र श्रीमलंग वावंजे संघाला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. क्या बात आहे. आता आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये अगदी नवीन फलंदाज जातोय. सामना मी म्हणेन आता फसलाय थोडासा. सामना मधोमध्ये अडकलाय. 8 मध्ये आपण पाहिलं जिथे 18ची गरज होती आता समीकरणामध्ये चेंजेस. 7 मध्ये 17ची गरज. 7 चेंडू आणि 17 धावा. या बॉलवरती मोठा हिट सामन्याचा पर्दाफाश. या बॉलवरती डॉट बॉल प्रेशर क्रिएट आणि महेश जाधव नॉन स्ट्रायकर एंडवरती. वाकडीसाठी हे समीकरण आहे. महेशला धाव हवी आहे एक किमान आणि किंबहुना प्राप्त करतोय. सेकंड स्लिपला बॉल तिकडे आपण पाहिला ट्रॅव्हल झाला आणि एक धाव तिकडे मिळाली टीम हरिग्रामला. एका धावेनं धावफलक आपण पाहतोय एकूण धावा धावफलकावरती लागल्यात त्या म्हणजेच 24 धावा. या षटकातून आल्या 6 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हरिग्राम संघ खेळतोय. 6 मध्ये गरज आहे 16 धावांची.
टीम आता येते, पूर्णपणे ती जबाबदारी टाकलेली आहे गोलंदाज हिरामन पाटीलच्या वरती. कसा होणार खेळ, कोण जिंकेल, कोण हारेल, कोण जाईल पुढील फेरीमध्ये, अंतिम 10 साठी कोण दाखल होणार, हा मोठा प्रश्नचिन्ह. आणि त्या प्रश्नावरती उत्तर सापडलंय संक्षिप्त रूपामध्ये 2 फलंदाज आणि गोलंदाज. तर मग या उत्तराची आता माहिती कशी मांडली जाईल पूर्णपणे ते पाहण्यासाठी मैदानामध्ये आपण बोलतोय. राऊंड द विकेट न हिरामन पहिल्याच बॉलवरती आघात करायचा प्रयत्न आहे. झेलची चान्स तिकडे बनेल, परंतु गॅप मधून बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. महेश जाधव डेथ ओव्हर मध्ये हाणामारी करणारा फलंदाज. मागील मॅच मध्ये 19 खरं तर चेज केलेला फलंदाज. आता मैदानामध्ये 16 चेज करायचे असताना मी मधोमधी उभा आहे सांगत असताना त्यानं ठोकलाय खणखणीत चौकार. फौलादी हिम्मती हर कदम और अपने हाथों किस्मत लिखने आज चले हम हे सांगत असताना महेश जाधव आक्रमक बनलाय आणि त्यानं काउंटर अटॅक सुरू केलाय. या सिक्सर साठी आपण पाहतोय महेश जाधव साठी पारितोषिक आहे. सामना जर जिंकवला तर 1100 रुपयाचा कॅश प्राइज देखील या खेळाडूला दिले जाईल. जबरदस्त, क्या बात आहे. किसन गोपी महाराज यांचं आपण पाहतोय आज एटीएम खुलं झालेलं आहे. क्रिकेटवरती अफाट प्रेम ते करतात. मॅच मध्ये आपण पाहिलं 4 मध्ये आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. ही लढाई आहे खरं तर कर्तृत्वाची, ही लढाई आहे संघर्षाची आणि संघर्ष मैदानामध्ये काल कसोटीचा आहे आणि वारसा संघर्षाचा आहे. मैदानामध्ये तसा सामना देखील. हा फटका छान खेळलाय, गॅप मधून फटका एक्झिक्यूट, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे थर्डमॅनच्या रिझन मधून बॉलला गॅप मधून एक्झिक्यूट केलाय महेश जाधव. याचा नजाकतदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, 4 रन, चौकार. उमटवलं होतं महेश जाधव साठी खलनायक हेतू आणि आता तीच भूमिका मैदानामध्ये तो धारण करतोय. पा वाकडी संघासाठी खलनायक तर हरिग्राम साठी तो नायक झालाय आता मैदानामध्ये. 2 बॉल मध्ये आपण जर पाहिलं 3 मध्ये आता 2ची गरज आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे एंटर झाला आता हरिग्राम संघ आणि पूर्णपणे हा सामना आपल्या बाजूने त्यांनी झुकवला. वाईटचा इशारा, धावा कंप्लीट करायच्या मनसोब्यानं हा सामना जिंकलाय हरिग्राम लिजेंड्स यांनी. वेल प्लेड, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. हे सेलिब्रेशन टीम आपण पाहतोय खेळाची भूमिका साकारलेली आहे महेश जाधव यांनी. अगदी आपण पाहिलं 15 मध्ये 30 धावा दिल्या, 200च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी झाली आणि हा सामना आपण पाहिलं या पठ्ठ्यानं जिंकवलाय. मागील मॅच मध्ये 19 मध्ये 45 केल्या होत्या. राहुल भोपे आपण पाहतो सेल्फी घेत आहेत त्यांच्या समोर आणि आपण पाहतो हे दृश्य आहे. फॅन बेस त्यांचा खूप मोठा आहे. महेश जाधव यांच्या आपण पाहतोय अगदी नावावरती आपल्याला विक्रम पाहायला मिळतात आणि आज असा एक नवीन विक्रम. मागील मॅच मध्ये 45 केल्या होत्या, या मॅच मध्ये 30 बनवल्यात आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो की आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी महेश जाधव यांची पुन्हा एकदा निवड झालेली आहे. क्या बात आहे. प्रतिमा लढाई दिली आणि मॅच मध्ये शेवटपर्यंत मैदानामध्ये तग धरून ते उभे राहिले.
फॅन फॉलोईंग आपण पाहतो पहा तिकडे अगदी पाहायला मिळेल या खेळाडूचा फॅन बेस मोठा आहे. जर आपण पाहिलं तर मग व्यावसायिक गटामध्ये आपण जर पाहिलं आपण अनेक खेळाडू पाहतो, मग उस्मान असेल, तशी आता गर्दी जमलेली आहे. ही गर्दी आहे खरं तर एका नावासाठी, ही गर्दी आहे महेश जाधव यांच्यासाठी. हार्डलक वाकडी क्रिकेट संघ आणि अभिनंदन टीम हरिग्राम. बघा, जे हरिग्रामच्या रेग्युलर संघाने करून दाखवलं नाही त्या या पट्ट्यानं करून दाखवलं. एकदा महेश जाधव साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. शेर की झलक सबसे अलग. आजही 30 दहशत तोच दरारा घेऊन आज हैबतराय मैदानावरती दात खाऊनी मारतो छक्का महेश जाधव मैतर पक्का. तर महेश जाधव यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. विजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी महेश जाधव. पहिल्या मॅच मध्ये 45 धावांची दमदार फलंदाजी, जे सोपानला जमलं नाही ते महेश जाधवने करून दाखवलं. हरिग्राम संघाचे थोडेसे निराशा झाले होते राहुल की केवल्याच्या मैदानावरती संघ नाही हरिग्राम, परंतु आज पाहू शकाल महेश जाधव यांच्या दमदार फलंदाजीनं हा सामना जिंकलाय. वाकडी संघाने ताकदवर खेळ केला. शेवटच्या 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज असताना हा जिंकलेला सामना वाकडी संघानं गमावला महेश जाधव यांच्या दमदार फलंदाजीनं. हार्डलक वाकडी क्रिकेट संघ 40+ आणि अभिनंदन या ठिकाणी महेश जाधव जास्त नाही, थोडक्यात आम्ही बाईट घेऊ. खऱ्या अर्थानं आज जास्त नाही महेश, थोडक्यात आज आपला 40+ क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये वाटतं की आमच्या समोरचं गाव तुमचे वागेश्वर एकच आराध्य आज रेग्युलर हरिग्राम संघ स्पर्धेतून बाहेर झाला. महेश जाधवने आपल्या गावाचं अस्तित्व टिकवलं, काय सांगशील? मना सगळे गाववाल्यांचा आशीर्वाद आहे आणि असाच आशीर्वाद राहू दे माझ्या मागे. आणि जुने मित्र AHK तुमचा जुना संघ विजय ठाकूर असतील, प्रभाकर पालकर, ज्ञानेश्वर, संजय, रमेश पवार, काय सांगशील? आणि आज जो सपोर्ट तुम्हाला भेटलाय त्यांचा तर माझ्या वाटी आशीर्वाद आहेच. आणि आता आम्ही 40+ बनवणारच आहोत. सगळे दोस्ती इलेन सगळं ओपन. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. महेश जाधव हुकमी एक्का दात खाऊनी मारतो छक्का. ते ठरलेत महेश सामन्याचा सामनावीर. तर चला, टॉस विनिंग कॅप्टन टेंबोडे क्रिकेट संघ आपला निर्णय असेल तो घेऊन लगेचच मैदानात उतरा. हरिग्रामचे पाठीराखे चला आता आपण मैदान खाली करा, आपण जरा मैदानाच्या बाहेर या. तर बघा, हरिग्राम क्रिकेट संघ कुठे जाऊ नका. बघा, हरिग्राम संघ कुठेही जाऊ नका, तोपर्यंत जेवून येतीलच ते प्रभाकर. हा मग चला, 40+ टेंबोडे क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नामदेव शेठ जमदाडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावा. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नामदेव शेठ जमदाडे यांना विनंती असेल की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. धन्यवाद. केवले गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विश्वास शेठ पालकर यांचं आगमन झालंय. की मित्रांनो, अगदी कमी वेळेमध्ये ज्यांनी यशस्वी उंच शिखरे गाठली ते असे आका या ठिकाणी विश्वास शेठ पालकर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. कांचन पालकर आहेत केवले गावचे विद्यमान उपसरपंच. 130 किलो तुम्ही पाहू शकाल. दमदार करताना स्कोरिंगची भूमिका. त्यानंतर संजय माली मॅन फ्रॉम केवाले. कांचन पालकर मला तर वाटतं तुम्ही इनॅक्शन मध्ये पाहिजे होतं, कारण तुमची फलंदाजी आम्ही बघितले भरपूर वेळा. कारण जेव्हा जेव्हा 2 बॉलमध्ये 12 धावांची गरज असायची तेव्हा रेग्युलर मध्ये तुम्ही हरिग्रामच्या जो शेतातला मैदान जुना असायचा तेव्हा तुम्ही षटकार ठोकलेत. सुकापूर संघाविरुद्ध मला वाटते ती फलंदाजी विश्वास शेठ पालकर यांना तुम्ही पाहता मित्रांनो स्क्रीनवरती. एक दमदार रुबाबदार नेतृत्व
शेर जब 2 कदम पीछे हटता है तो पूरी ताकद पंजे में समाता है और पूरी छलांग लगाता है शिकार करने के लिए. तसे तुम्ही विश्वास शेठ पालकर यांना स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो. संजय माली अतिशय खुश आहेत मित्रांनो. आज त्यांची स्पर्धा यशस्वी होते कारण प्रथमच अगदी 5 ते 6 वर्षानंतर ही जवळजवळ 6 दिवसाची स्पर्धा त्यांच्या गावामध्ये आज पाहायला मिळते. प्रभाकर पालकर यांची दमदार गोलंदाजी 40+ प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली प्रभाकर पालकर यांची. चला टेंबोडे क्रिकेट संघ निर्णय काय तुमचा? टेंबोडे बॅटिंग मोहसिन त्यांचा निर्णय काय? फिल्डिंग. चला टेंबोडे संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही विनंती करतो या ठिकाणी टीम श्रीमलंग वावंजे 40+ आपण आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. चला इथे दुपारच्या सत्राला इथे सुरुवात होते. दुपारच्या सत्रामधील आपण पाहतो पहिल्या फेरीतील तिसरी लढत टेंबोडे 40+ विपक्ष वावंजे 40+ या दरम्यान ही लढत पाहायला मिळेल. टॉस जिंकला होता टेंबोडे 40+ संघाने आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय टेंबोडे संघाने घेतलाय. म्हणजे आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम वावंजे 40+ संघाला. तर टेंबोडे संघाला विनंती असेल चला त्वरित आपले 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचे आणि त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. दुपारच्या सत्राला इथे सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो खरं तर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ आपल्याला मिळाला तो म्हणजे हरिग्राम 40+. दमदार खेळ राहिला तिथे. महेश जाधवचा पहिली मॅच देखील 1996 मध्ये 45 धावांची बहारदार खेळी महेशच्या बॅटमधून निघाली होती. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील दमदार खेळी साकारत असताना तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला संघ आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये हरिग्राम 40+ हा तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. विजय संघाचे हार्दिक स्वागत. हार्डलक टीम वाकडी 40+. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि आपल्याला पाहायला मिळते पहिल्या फेरीतील तिसरी लढत. एक साईडला असेल रायगडचा टायगर टेंबोडे 40+ विपक्ष वाबंजे 40+ या दरम्यान ही लढत पाहायला मिळेल. टेंबोडे संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. वाबंजे 40+ संघाला खरं तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा टीम टेंबोडे आणि त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. चला या स्पर्धेमध्ये नियम आहे पहा. प्रॅक्टिसला चेंडू दिला जाणार नाही. याच्याकडे लक्ष असू द्या. प्रॅक्टिसला हा चेंडू दिला जाणार नाही. तर एर्टिगा गाडी आहे पहा MH46 1210 त्याची चावी त्या गाडीची आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. कोणाची कार असेल त्याने त्वरित आमच्याकडे येऊन संपर्क साधायचा आहे. एर्टिगा कार आहे MH46 1210 गाडीचा नंबर आपण पाहतो. याच गाडीची चावी इथे जमा केली. धन्यवाद. मॅच झाल्यानंतर गाडीची चावी इथून घेऊन जायचे. टेंबोडे आणि वाबंजे या दरम्यान आपण ही लढत पाहणार आहोत. पहिल्या फेरीतील तिसरी लढत म्हणजे दुपारच्या सत्राला इथे सुरुवात झाली. दुपारच्या सत्रामधील पहिली लढत खरं म्हटलं तरी काही हरकत ठरणार नाहीये. टेंबोडे विपक्ष वाबंजे टॉस जिंकलाय. टेंबोडे संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेण्यात आलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले टीम वाबंजे 40+ संघाला. चला वाबंजे टीम आपली देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये
पाठवायचे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम वावंजे संघाकडून. दोन्ही संघाला विनंती